भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ता गणेश हाके आपल्यासोबत आहेत. साहेब काय सांगाल, आपण आढावा घेतला जिल्ह्याचा, काय परिस्थिती आहे? अत्यंत उत्तम परिस्थिती आहे आणि गेल्या वेळेला 41,000 मतानं माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले होते. यावेळेला 2 लाखापेक्षा अधिक मताधिक्यानं माननीय चिखलीकर साहेब निवडून येतील. इतकं उत्तम अशा स्वरूपाचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक जी रचना आहे ती अगदी बूथपर्यंत, पेज प्रमुखापर्यंत गठीत झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी बूथ जितो देश जितो, तसं बूथ जितो आपला खासदार जितो या ध्येयानं प्रेरित होऊन या मतदारसंघातले कार्यकर्ते काम करतात आणि आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे यावेळेला गेल्या वर्षापेक्षा 2 लाखाचं मताधिक्य घेऊन आम्ही यावेळेला विजयी बघा, गटबाजी वगैरे ही क्षणापुरती असते. जेव्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता हा फक्त विचारांसाठी लढतो आणि माननीय मोदी साहेबांच्या प्रति नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मोदी साहेबांना समोर ठेवून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काम करत असतो. त्यामुळं निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद, गट, तट हे सगळे अस्तित्वात राहत नाहीत, ते संपुष्टात येत असतात. धन्यवाद. हिंगोलीच्या घटनेनंतर त्यांना माननीय एकनाथ शिंदे साहेब त्या कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील आणि तेही सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचं काम करतील. बीजेपीला फक्त किती होणार? अजिबात बसणार नाही. कारण माननीय एकनाथ शिंदे साहेब असो किंवा आमच्या आदरणीय नेते फडणवीस असो, या सर्वांनी ठरवलेलं आहे की पक्ष उमेदवार कुठल्याही पक्षाचा असू दे, एकजुटीनं महायुती एका ताकदीनं लढेल आणि महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल. तसंच इथं सुद्धा एकनाथ शिंदे साहेब गटाचे सुद्धा लोक आपल्या प्रताप पाटील चिखलीकरांचा जोरदार प्रचार करतील आणि मदत करतील. नक्कीच शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रताप पाटील चिखलीकर यांचा जोरदार प्रचार करतील असा विश्वास भाजपाचे राज्य प्रवक्ते गणेश हाके यांनी व्यक्त केला. यशपाल भोसले, टीव्ही मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.